राष्ट्रवादीतल्या आमदारांना परत यायचं असेल तर 15 दिवसात निर्णय घ्या असं अल्टिमेटम रोहित पवार यांनी दिलाय। अजित पवारांसोबतचे अनेक आमदार शरद पवारांकडे परत येण्याकरता तयार असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय। नंतर कोणत्याही आमदारांना पक्षात घेण्यासंदर्भात विचार केला जाणार नाही असंही रोहित पवार म्हणाले। राष्ट्रवादी शरद पवार पक्षात आता आमदारांच्या घरवापसीचा कार्यक्रम सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। राष्ट्रवादीचे काही आमदार कुंपणावर असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता। त्या आमदारांना आता घरवापसीसाठी अल्टिमेटम देण्यात आलाय। शरद पवारांच्या पक्षात यायचं असेल तर 15 दिवसातच निर्णय घ्या असं आवाहन रोहित पवार यांनी केलंय। इथं असणाऱ्या आमदारांनी अजून जर उशीर केला आणि तिथे जर आपण नवीन काही चेहरे पुढे आणले तर मग त्या येणाऱ्या आमदारांना आपल्याला न्याय देता येणार नाही। म्हणून 15 दिवसामध्ये जे काय होईल ते होणार आहे आणि 15 दिवसाचं पुढे गेलं तर कदाचित आम्हाला घेताच येणार। ज्या आमदारांनी शरद पवारांविरोधात वक्तव्य केली त्या आमदारांना पक्षाचे दरवाजे बंद असल्याचंही रोहित पवारांनी ठणकावून सांगितलंय। जेव्हा केव्हा एखादा आमदार आणि तो सुद्धा चांगला असेल आणि मारून मुटकून जर त्याला पलीकडे घेऊन गेला असेल तर त्याला परत पवार साहेबच घेऊ शकतात आणि घेत असतील तर चांगली गोष्ट आहे। पण अशा आमदारांना नेत्यांना घेऊ नये जे साहेबांच्या विरोधात बोलले, विचाराच्या विरोधात बोललेले असं कार्यकर्ता म्हणून आम्ही विनंती करू शकतो। अमोल मिटकरींनी मात्र उलट दावा केलाय। शरद पवारांच्या पक्षातील 3 आमदार अजित पवारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये भेटल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला। एवढंच नाही तर शरद पवारांच्या पक्षातील काही आमदारांना त्यांच्याच पक्षातील नेत्यांपासून धोका असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तुतारी गटाच्या 2 ते 3 आमदारांनी संपर्क केलाय। आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला कामं करायची आहेत म्हणून आम्हाला तुमच्यासोबत यायचं आहे अशी चर्चा 2 आमदारांची आमच्या वरिष्ठातील काही वरिष्ठांसोबत झालेली आहे। तुतारी गटाचा नव्याने उदयाला आलेला नेता यांच्याकडून त्यांच्या जीवाला पण धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दोनही बाजूने आमदार फुटण्याचे दावे करण्यात येत आहेत। फोडाफोडीमुळे जनतेनं सत्ताधाऱ्यांना लोकसभेला दणका दिला होता। हा अनुभव पाहता सध्या तरी कोणताही पक्ष आमदार पळवापळवीच्या भानगडीत पडणार नाही असंच दिसू लागलंय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।